नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणावरती शेतमालाची आवक होत असते. त्याचबरोबर फळे, पालेभाज्या याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला भावामध्ये रोज बदल होत असताना पाहायला मिळतो. तर हे होणारे बदल आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. दिनांक 17 एप्रिल 2024. तर आज कोणत्या शेतमालाला चांगल्या प्रकारे भाव मिळालेला आहे, त्याचबरोबर कोणते शेतमालाचे दर हे कमी झालेले हे आता आपण पाहणार आहोत. जे गाजर आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर गाजरासाठी साधारणतः 12 ते 15 रुपये किलो या ठिकाणी आज भाव मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता 1 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला दोडका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर दोडक्यासाठी आज 25 ते 30 रुपये किलो या दरम्यान आपल्याला भाव मिळालेला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर या ठिकाणी पण आपण पाहू शकता जे किलो टोमॅटो आहे साधारणतः एक 10 ते 8 रुपये किलो. तर जास्तीत जास्त आपल्याला साधारणतः एक 10 रुपये किलो टोमॅटोसाठी आपल्याला भाव मिळताना पाहायला मिळतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकता फणस जे आहे ते साधारणतः 20 रुपये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक होत असते. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात याची आता पाहायला मिळते. फणसासाठी साधारणतः एक 15 ते 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी मिरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः मार्केटमध्ये आपण हिरवी मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर 20 रुपये किलो या दरम्यान आज हिरवी मिरचीसाठी भाव चालू आहे. तर आता आपण या ठिकाणी पाहू शकता 1 नंबरमध्ये आपल्याला क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोबीमध्ये ते साधारणतः एक 15 रुपये किलो, 12 ते 15 रुपये किलो या ठिकाणी कोबीसाठी चांगल्या प्रकारे आज भाव मिळालेला आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी 1 नंबर आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता आलू या ठिकाणी 1 नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आल्याची क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः एक या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो. 1 नंबर क्वालिटी असेल आपल्याला 90 रुपये किलो या ठिकाणी 90 आल्यासाठी भाव मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकता 1 नंबर क्वालिटीचे पुणेरी गवार जे आहे साधारणतः एक 35 ते 40 रुपये या ठिकाणी आज दर पाहायला मिळतो. तर गवारीसाठी मार्केट थोडंसं कमी जास्त होताना आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला पाहायला मिळते. 30 ते 35 रुपये किलो या ठिकाणी भेंडीसाठी आज दर पाहायला मिळतो. आता आपण आलेलो आहोत भाजी मार्केटमध्ये. तर या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीर या ठिकाणी आपल्याला 1 नंबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज कोथिंबीरीसाठी साधारणतः 5 ते 7 रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी दर आपल्याला पाहायला मिळते. ते पण पाहू शकता कोथिंबीर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर पालक जो आहे ते 7 ते 8 रुपये या ठिकाणी आपण पाहू शकता 8 ते 10 रुपये एका गड्डीसाठी आज मार्केटमध्ये भाव चालू आहे. तर पाहू शकता आज थोडंसं मार्केटमध्ये या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. माल पण भरपूर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उपलब्ध आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 5 ते 7 रुपये कोथिंबीरीसाठी भाव या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता थोडंसं मेथीला फुलं वगैरे आलेली आहेत. तर अशा मेथीसाठी साधारणतः 5 रुपये दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकता पाठीमागे मोठ्या प्रमाणावरती कलिंगड या विभागामध्ये टेम्पो लागलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर विक्रेते पण या ठिकाणी माल खरेदी करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती ट्रकमध्ये माल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर साधारणतः 8 ते 13 रुपयेच्या दरम्यान कलिंगडासाठी भाव सध्या चालू आहे. मार्केटमध्ये आज थोडंसं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची वर्दळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणी आपण
पाहू शकता नारळ तसेच कलिंगड या विभागामध्ये आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रक पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आज थोडी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नारळ आपल्याला पाहायला मिळते. इथे क्वालिटीनुसार आपल्याला याच्यामध्ये दर पण पाहायला मिळणार आहे. तर पाहू शकता मार्केटमध्ये थोडंसं आज गर्दी आपल्याला पाहायला मिळते. लोकांची खरेदीसाठी आज थोडीशी वर्दळ आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर छोटे विक्रेते पण या ठिकाणी आपल्याला खरेदी करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता आपण बटाटा या विभागामध्ये आलेलो आहोत. तर बटाटा या विभागामध्ये आपल्याला पाहू शकता पाठीमागच्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आवक या ठिकाणी उतरवली जात आहे. त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातून आग्रा या बटाट्याची मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः 20 ते 22 गाड्यांची या ठिकाणी आवक आज झालेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता आग्रा बटाटा जो आहे साधारणतः 1 नंबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला आग्रा बटाटा पाहायला मिळते. साधारणतः 20 रुपये किलो ते साधारणतः 20 रुपये किलो या ठिकाणी आग्रा बटाट्यासाठी आज भाव मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आता आपण पाहू शकतो या ठिकाणी मिरची या विभागामध्ये आपण आलेलो आहोत. तर मिरचीसाठी आज या ठिकाणी दर पूर्णपणे उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता थोडंसं याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीमध्ये थोडासा खराब त्याचबरोबर थोडासा कचरा असलेला माल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. साधारणतः 15 ते 16 रुपये किलो या ठिकाणी आज मिरचीसाठी भाव सध्या चालू आहे. तर जास्तीत जास्त चांगल्या मिरचीसाठी 20 रुपये किलो या ठिकाणी आज भाव मार्केटमध्ये चालू आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकतो मिरची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते. कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहू शकता क्वालिटी. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मिरची मोठ्या प्रमाणात उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. तर आता आपण या ठिकाणी आलो आहोत. भोपळा जो आहे साधारणतः भोपळ्यासाठी आपल्याला भाव कमी पाहायला मिळतो. साधारणतः 8 ते 10 रुपये किलो या दरम्यान मार्केटमध्ये सध्या भोपळ्यासाठी भाव चालू आहे. तर आता आपण या ठिकाणी आलो आहोत कांदा या विभागामध्ये. तर पाहू शकता 1 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला कांदे या ठिकाणी आपल्याला उन्हाळी कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर जास्तीत जास्त कांद्यासाठी 15 रुपये आज दर मिळालेला आहे. त्याचबरोबर लहान कांद्यासाठी साधारणतः 12 ते 13 रुपये. त्याचबरोबर मिडियम कांद्यासाठी साधारणतः 13.5 ते 14 रुपये या ठिकाणी आज बाजारभाव मिळालेला आपल्याला कांद्यासाठी पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहू शकता काकडी साधारणतः 8 ते 12 रुपये किलो या दरम्यान काकडीचा भाव आपल्याला आज मार्केटमध्ये चालू आहे. त्याचबरोबर टोमॅटोची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक पाहायला मिळते. साधारणतः 8 ते 10 रुपये किलो या ठिकाणी आज टोमॅटोसाठी मार्केटमध्ये भाव आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारचे वांगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 12 ते 15 रुपये किलो वांग्याचं सध्या पाहायला मिळतं. त्याचबरोबर दुधी भोपळा जो आहे साधारणतः एक 12 ते 16च्या दरम्यान दुधी भोपळ्यासाठी आज भाव चालू आपल्याला पाहायला मिळतो. हे होते आपले आज बाजारभाव. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे शेतमालाचे भाव आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतील. तर आज मार्केटमध्ये थोडंसं चांगल्या प्रकारे वातावरण तयार झालेलं आहे. त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला
लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्यापर्यंत नवनवीन असेच व्हिडिओ, त्याचबरोबर रोज आपल्याला शेतमालाचे भाव समजतील. धन्यवाद.